नमस्कार. IPL संदर्भात महत्त्वाची अपडेट देणारा आजचा हा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून IPL संदर्भात महत्त्वाची अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे की मुंबईच्या संघाला अखेर विजयी सूर गवसला आहे आणि विजयी मार्गावरती मुंबई संघ परतला आहे. याची माहिती देणारा आजचा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. शार्दुल ठाकूरने मोक्याच्या वेळी मिळवलेले 4 बळी आणि मधल्या फळीतील फलंदाज याने दमदार अर्धशतकी खेळी करून मुंबई संघाला विजय मिळवून दिला. तो दमदार फलंदाज होता तिलक वर्मा. तिलक वर्माच्या आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबई अखेर विजयी मार्गावर परतलेली आहे आणि त्याच अनुषंगाने दुसरीकडे जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरने मोक्याच्या वेळी मिळवलेले 4 बळी हे सामन्याचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे. पंजाबचा हा सलग 5वा पराभव ठरला, जो त्यांच्यासाठी अत्यंत निंदनीय होता. सलगच्या पराभवामुळे आता पंजाबचे स्थान डळमळीत झालेले आहे. त्याआधी पंजाबकडून सिमरन सिंहने अवघ्या 32 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकांसह 57 धावा केल्या. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने 4 बळी घेतले तर दीपक चहरने 2 तर कार्विन बॉशने आणि राज बावाने प्रत्येकी 1 बळी मिळवलेला होता. पंजाबकडून अझमतुल्लाह ओमर जाहीने 2 तर मार्को यान्सन आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवलेला होता. 33 चेंडूतच 6 चौकार व 6 षटकांसह नाबाद 75 धावांची खेळी करणारा दमदार फलंदाज तिलक वर्मा या सामन्याचा मानकरी ठरलेला होता. मुंबईच्या या विजयामुळे पंजाब संघाचा IPL 2026 मधील मार्ग अजून खडतर निर्माण झालेला आहे. IPL 2026 आता अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलेला असतानाच आता फक्त आठवड्याभराचे लीग सामने बाकी राहिलेले आहेत. तिथून पुढे प्लेऑफचं गणित मांडले जातील. प्लेऑफचा वेळापत्रक आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिलेलं आहेच, पण आता साखळी सामन्यामध्ये जे खालच्या तळाला असलेले संघ विजय मिळत असतानाच वरच्या संघाचे नियोजन फिसकटत आहे. त्यामुळे फक्त बेंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघ सोडता इतर संघांचं स्थान हे खालीवर होणार आहे आणि खालचे जे संघ आहे ते सलग सामने जिंकत आहेत. त्यामुळे नेमकं टॉपला कोण असेल आणि दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती कोण असेल हे आताच भाकीत करणे निर्णायक ठरणार नाही. त्यामुळे जसं जसं सामने पुढे होतील तसे आपण वेगवेगळे अपडेट देणार आहोत. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.